नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो। तर आज आपण या व्हिडिओमध्ये MI DSR डेंटल कॉलेज लातूर याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे। तर या कॉलेजचा काउन्सिलिंग कोड 23-25 असा आहे। त्याच्यासोबतच इस्टॅब्लिशमेंट इयर बघितला आपण, स्थापना इयर बघितली या कॉलेजची, तर 2006 साली हा कॉलेज स्टॅब्लिश झाला होता। त्याच्यासोबतच आपण जर का या कॉलेजचा पेशंट फ्लो बघितला तर 0 ते 5 पेशंट या कॉलेजमध्ये दररोज येत असतात। त्याच्यासोबतच फॅकल्टी बघितली तर ओव्हरऑल फॅकल्टी या कॉलेजमधली चांगली आहे। त्याच्यासोबतच कॉलेजची रेटिंग बघितली आपण तर 3.7 ची कॉलेजची रेटिंग देण्यात आलेली आहे या कॉलेजला। इन्फ्रास्ट्रक्चर बघितला आपण कॉलेजचा तर तुम्ही बघत असाल कसं आहे। सोबतच डिपार्टमेंट सगळे अवेलेबल आहे आणि आपण जर का इंटेक कॅपॅसिटीची गोष्ट केली तर 100 ची इंटेक कॅपॅसिटी या कॉलेजमध्ये आहे। त्याच्यानंतर आपण गोष्ट करूया इक्विपमेंटची, तर यस सगळेचे सगळे इक्विपमेंट या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे। त्याच्यासोबतच आपण जर का गोष्ट केली ॲड्रेस कुठं आहे याचा तर विश्वनाथपुरम लातूर इथं हा कॉलेज सिच्युएटेड आहे। जिथं तुमचं मेडिकल कॉलेज आहे, MBBSचं कॉलेज आहे, तिथंच हा कॉलेज सिच्युएटेड आहे। त्याच्यानंतर आपण फीच्या बद्दल बोलून घेऊया। तर या कॉलेजची फीस ओपन कॅटेगरीसाठी 3,52,505 रुपये आहे। तसेच OBC आणि EWS साठी 2,16,391 रुपये आहे। ठीक आहे। तसं आपण गोष्ट केली BJ NT1 NT2 कॅटेगरीसाठी तर 73,723 रुपये आहे आणि SC ST कॅटेगरीसाठी 45,955 रुपये आहे। ही डेव्हलपमेंट फीस असते तुमची। ठीक आहे। त्याच्यानंतर मॅनेजमेंटची फीस किती असणार भैया या कॉलेजची तर 7 लाख असते या कॉलेजची मॅनेजमेंटची फीस आणि ती निगोशिएबल असते, म्हणजे आपण तिथं बोलून चालून ती फीस कमी करू शकता। जर का तुम्हाला पण इथं ॲडमिशन पाहिजे असेल मॅनेजमेंटमधून किंवा कोणत्या पण कोट्यामधून तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता 7887559633। अगदी कमी पैशात मी तुमची स्वतः काउन्सिलिंग करून घेईन। मी आणि माझी टीम तुम्हाला संपूर्ण सहकार्य करेल। ठीक आहे। त्याच्यानंतर हॉस्टेल आणि मेस अवेलेबल आहे का तर हो, या कॉलेजमध्ये हॉस्टेल आणि मेस अवेलेबल आहे, पण त्याची नेमकी फीस किती आहे ही त्यांनी कॉलेजच्या वेबसाईटवर मेन्शन केलेली नाही। त्याच्यानंतर आपण गोष्ट केली कट ऑफ काय गेला होता ओपन कॅटेगरीचा 2024 सालीचा तर 280 मार्क असा गेला होता आणि कॅप राऊंडमध्ये हा कट ऑफ पडून 274 मार्कवरती गेला होता। ठीक आहे। तर तुम्हाला सगळे कॉलेजेस बघायचे असेल तर तुम्ही इथं क्लिक करून म्हणजे हे एंड स्क्रीनवर क्लिक करून ते सगळे कॉलेजेसचे रिव्ह्यू बघू शकता। सोबतच BAMS BHMS BUMS चे पण रिव्ह्यू तुम्ही बघू शकता। थँक्यू।